स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की पी-एल-पी फाईल म्हणजे पी-एल-पी फाईल्स कशा ओपन करतात, त्याला पासवर्ड कसा ठेवतात व झिप फाईल तयार कशी करायची आणि अनलॉक कशी करायची किंवा इमेजेसची फाईल्स तुम्हाला पासवर्ड कसा ठेवतात व तो पासवर्ड अनलॉक करून आपल्याला वापरता कसा येतील व आपल्या त्या जी काय आपली फाईल असते त्यामध्ये आपल्याला यूज कशा करता येतील ते मी सांगणार आहे. आता आपल्याकडे 2 ॲप्स आहेत. दोन्ही बेस्टच आहेत. पण पर्सनली मी वापरत असलेला झिप एक्स्ट्रॅक्टर हा ॲप आहे. म्हणजे त्या ॲपचा इंटरफेस एकदम क्लीन आहे आणि तुम्ही कुठेही झिप पी-एल-पी फाईल आता बाकीच्या ॲप्समध्ये कसं असतं, की झिप फाईल जर आपल्याला नवीन आता झिप फाईलचा पासवर्ड काढला, की आपल्याला नवीन फोल्डर तयार करावा लागतो आणि तो फोल्डर दुसरीकडे आपल्याला आता समजा माय फाईल आहे. माय फाईलमध्येच तो फोल्डर ठेवावा लागतो आणि आपल्याला परत सगळं ती क्लिअर करून आपल्याला पुन्हा तो जी काही फाईल आहे ती आपल्याला हुडकावी लागते. तर या ॲपमध्ये तसं काही नाही. या ॲपचा एकदम क्लीन इंटरफेस आहे. जेणेकरून तुम्ही हा ॲप म्हणजे कुठेही गोंधळून जाण्यासारखा काही प्रकार नाही यामध्ये. तुम्ही एकदम फ्रीली म्हणजे असा वापरू शकता आणि तुम्हाला समजूनही जाईल की आपली जी फाईल कुठे गेली आणि आपण जे पी-एल-पी फाईल किंवा आणखीन काही तुमचे वेगवेगळे फोटोज त्याची जी पी-एल-पी फाईल तयार केली असेल त्या एकदम तिथं वेगवेगळे फोल्डर असतात. एक सेपरेट फोल्डर असतात. तर मी तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा तर झिप एक्स्ट्रॅक्टर हा ॲप ओपन करायचा आहे. ओपन झाल्यानंतर आता पाहू शकता इथे कंप्रेस केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जे काही फाईल तयार केलेले आहेत, हे इथे राहणार आहेत. म्हणजे याला पासवर्ड असणार आहे आणि अलीकडेच तुम्हाला एक्स्ट्रॅक्टेड असा एक ऑप्शन दिसेल. जे तुम्ही पासवर्ड ओपन करून घेतलेला आहे, त्या फाईल इथं राहणार. म्हणजे बिना पासवर्डच्या असणार आहेत त्या फाईल. तर पहिल्यांदा तर आता आपल्याला जर झिप फाईल तयार कशी करायची असेल, ते सांगणार आहे. तर आता माझ्याकडे काय आहे, इमेजेस आहे. आपल्या थंबनेल हा आहे. पाहू शकता. एकदम खतरनाक असा थंबनेल झालेला आहे. हा थंबनेल आहे आपल्या व्हिडिओचा. तर याच्यावर आता मी काही या थंबनेलचे पी-एन-जी म्हणजे सिलेक्ट करून घेतो. आता सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला एक पांढरा सर्कलमध्ये बॉक्स सर्कल दिसेल. त्याच्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला जेवढे फाईल घ्यायचे आहे तेवढेच घ्यायचे आहे. आता मी 5 सिलेक्ट केलेले आहेत. आता येथेच तुम्हाला 5 सिलेक्टेड 5 आयटम असं दिसेल. आता तुम्हाला समजत नसेल की आपण कोणते फाईल्स सिलेक्ट केले किंवा फोटो हे सिलेक्ट केलेले आहेत. तर तुम्हाला आता एक अलीकडेच तुम्हाला मॅनेजमेंट या लाल अक्षरात दिसेल त्याच्यावर एकदा क्लिक करा. म्हणजे तुम्हाला समजून जाईल की आपण कोणती फाईल किंवा फोटोज सिलेक्ट केलेले आहेत. जो तुम्हाला ठेवायचा आहे तो ठेवा आणि रिमूव्ह या बटनावर क्लिक करा. जो नाही ठेवायचा त्याला रिमूव्ह करून टाका. आता आपल्याला झिप फाईल तयार कशी करतात तर मी ती तुम्हाला सांगणार आहे. तर आता तुम्हाला खालीच तुम्हाला एक नेव्हिगेशन बार दिसेल. तर तुम्हाला निळ्या बारक्या बॉक्समध्ये तुम्हाला कंप्रेस असा एक बॉक्स दिसेल. त्याच्यावरती क्लिक केलं ना असं काही इंटरफेस येईल. तर आता इथे तुम्हाला या फाईलचं नाव टाकायचं. आता मी नाव एक्झाम्पल असं देतो या फाईलचं. एक्झाम्पल झिप असं मी फाईल देतो. फाईलचं नाव एक्झाम्पल झिप. आता एक्झाम्पल झिप आपण या फाईलचं नाव दिलेलं आहे. आता आपण या इथं पासवर्डही टाकू शकतो. तर पासवर्ड टाकण्यासाठी आता मी साधा सोपा पासवर्ड टाकायचा आहे. ASDF 1234 1234 असा एक पासवर्ड टाकलेला आहे आणि तुम्हाला कंप्रेस असा एक चौकोनी बॉक्समध्ये एक अक्षर लिहिलेलं दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. सहज क्लिक केल्यानंतर तुमची जी प्रोसेसिंग आहे का नाही ती होऊन जाईल. तर ओपन म्हणा. ओपन म्हणल्यानंतर आता इथं तुम्हाला दिसेल की झिप फाईल का नाही आहे का नाही आपली एक्झाम्पल झिप फाईल ती तयार झालेली आहे. आता आपल्याला याचा पासवर्ड काढायचा आहे आणि अनलॉक पासवर्ड करायचा आहे. तर या पांढऱ्या बॉक्सवरती क्लिक करा आणि तुम्हाला एक हिरव्या म्हणजे बॉक्समध्ये बारक्या तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट असा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचं नाव द्यायचं असेल नाव द्या किंवा वेगवेगळं नाव द्यायचं असेल. समजा आता एक्झाम्पल दिलंय. आता मी या फोल्डरला एक्झाम्पल झिप दिलंय. इथंच पाहू शकता इथं बरेच नाव ठेवलेले आहे. म्हणजे बरेच नाव शो होतात.
जे मी मागितल्या फाईलसाठी वापरले आहेत. तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, PNGs असं देऊ शकता. तुम्हाला कोणतं नाव द्यायचं आहे द्या. आता इथं पासवर्ड मागेल, सहज तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ASDF 1 2 3 4 असा आहे काय आपण पासवर्ड ठेवलेला होता. तो पासवर्ड टाकायचा आहे आणि एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर असा तुम्हाला इंटरफेस येईल, कॉंग्रॅच्युलेशन फ्रेंड्स. तर वरच तुम्हाला ओपन फाईल असा एक ऑप्शन दिसेल. ओपन फाईल केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं, सहज क्लिक करायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने काय आपण झिप फाईलला पासवर्ड कसा ठेवतात व झिप फाईलचा पासवर्ड अनलॉक कसा करतात. आता समजा तुम्हाला काय कामानिमित्त तुम्ही बॅक येऊन तुम्ही फोन ऑफ करून गेला आणि तुम्हाला परत जर पाहायचं असेल की आपण झिप फाईल जर ओपन केलेली होती ती पुन्हा पाहायची असेल तर तुम्हाला त्या ॲपमध्ये पुन्हा जायचं आहे आणि बॅक यायचं आहे. हे सर्व काही क्लिअर करून घेतो. तर पुन्हा जायचं आहे तुम्हाला ॲपमध्ये. तर ॲपमध्ये गेल्यानंतर आता तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. कंप्रेस्ड या फाईलमध्ये जी फाईल तयार केलेली आहे त्या फाईलचा लॉक असणार आहे. ते फाईल लॉक केलेल्या फाईल असणार आहे, म्हणजे झिप फाईलला पासवर्ड असणार आहे. आणि तुम्ही जे एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत झिप फाईल ती तर म्हणजे पासवर्ड टाकून तुम्ही ओपन केलेले आहेत ते या इथे राहणार आहेत. एक्स्ट्रॅक्टेड या इथे राहणार आहेत. तर याच्यावर सिंपली क्लिक करा आणि पाहू शकता अशा पद्धतीने काही तुम्ही झिप फाईल अनलॉक आणि झिप फाईलला पासवर्ड कसा ठेवतात ती सांगितलेली आहे. तुम्हाला जर शंका येत असेल तर मी दाखवून देतो की कंप्रेस्ड या सेक्शनमध्ये गेलो आणि असं केल्यानंतर याच्यावर क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट म्हणेल. एक्स्ट्रॅक्ट म्हणल्यानंतर असा इंटरफेस येईल. तुम्ही समजा तुमच्याकडून ही एक्स्ट्रॅक्टेड फाईल डिलीट झाली तर तुम्ही या कंप्रेस्ड या सेक्शनमधून तुम्ही पुन्हा ती फाईल अनलॉक करून तुम्ही वापरू शकता. आणि पाहू शकता आपल्याकडे फिक्सआर्ट या ॲपचे प्रो व्हर्जन्स आहेत. तर पाहू शकता अशा पद्धतीने काय आपल्याकडे प्रो व्हर्जन्स आहेत. जर तुम्हाला ह्या प्रो व्हर्जनची लिंक हवी असेल तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला कळवा. म्हणजे तुम्हाला या ॲप्सचे प्रीमियम व्हर्जन्स देण्यात येतील. मग आता पाहू शकता तुम्ही काही फाईल एक्स्ट्रॅक्ट व झिप फाईलला पासवर्ड कसा ठेवतात, पासवर्ड कसा अनलॉक करतात हे सर्व काही मी सांगितलेलं आहे. आणि आपल्या या व्हिडिओमध्ये एकदम खतरनाक असा झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा म्हणजे कोणताही व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन येईल. आमचा जो YouTubeवरती कोणताही व्हिडिओ आला का नाही सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. तर अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओ